मग ऐकला ना आवाज? तर आता आपण रेसिपी बघूया केळीच्या वेफर्सची. तर याच्यासाठी आपल्याला हे जे मी आता मार्केटमधून अर्धा किलो केळी आणलेत, हे मला 30 रुपयाचे पडले. तर मार्केटमध्ये आपण मद्रासी केळे म्हणून विचारायचं, तर ते भेटतात केळीच्या वेफर्ससाठी. तर इथं मी आता हाताला तेल लावून घेतले, कारण हे चिकट असतं थोडंसं, त्याच्यामुळं थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला. आणि वरची साल काढायला थोडा वेळ लागतो, तर व्यवस्थित साल वगैरे काढून घ्यायची आहे. आणि वॉश आधीच करायचे, नंतर वॉश करता येत नाही. तर इथं आता मी व्यवस्थित सगळी साल काढून घेणार आहे. आणि असंच मार्केटमध्ये आम्ही फिरत होतो, तर माझ्या मिस्टरांना ही केळी दिसली. आणि कधी पण कच्ची केळी त्यांना दिसली की ते पहिले बोलतात घे विकत आणि वेफर बनव. आणि ही वेफर आम्ही खूप वेळा घरी बनवलेली आहे. तर फर्स्ट टाईम मी म्हटलं की चला सर्वांसोबत शेअर करूया, आज बनवते. तर आज मला 2 रेसिपी एकसोबत शूट करते. म्हणजे मी भरपूर रेसिपी बनवते, पण माझ्या लक्षात नाही राहत शूट करायचं. तर आज आपण 2 रेसिपी बघणार आहोत. एक म्हणजे केळीचे वेफर्स आणि दुसरी म्हणजे लिंबू आणि हिरवी मिरचीचं लोणचं. तर आता व्यवस्थित मी सगळे केळ्यांचे साल काढून घेतलेत आणि आता कढई तापत ठेवणार आहे. तर कढईमध्ये तेल तापत ठेवले मी. आणि आपल्याला हळद आणि मिठाचं पाणी टाकून थोडंसं मिश्रण तयार करायचं. तर ते मिश्रण काय उपयोग घेणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर इथं थोडंसं पाणी टाकले मी, त्याच्यामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलं. तोपर्यंत तेल व्यवस्थित तापलेलं. तर आता याच्यामध्ये एक प्रोसेस अशी पण असते की तुम्ही डायरेक्ट किसनीने याच्यामध्ये किसून पण टाकू शकता केळी. तर माझी किसनी मी घेतलेली, पण त्याने काय व्यवस्थित किसलं गेलं नाही. तर मग मी चाकूने व्यवस्थित बारीक बारीक आपण बटाट्याचे वेफर्स बनवायला जसे कापून घेतो एकदम मीडियममध्ये, तसे मी केळे व्यवस्थित कट करून घेतलेत. तर हे कट करत असताना एका गोष्टीची खबरदारी घ्यायची, ते म्हणजे हे चिटकले गेले नाही पाहिजे. आपण जेव्हा कापतो त्याच्यानंतर हाताने आधी सुट्टे करायचे आणि मग तेलामध्ये सोडायचे. तर इथं व्यवस्थित सगळे पांगलेले, चिकटले नव्हते. तर हे पाणी जे आपण केले ते आपल्याला ही जेव्हा उकळी चालू असते तेलाची, आपण हे टाकल्या तेव्हा आपल्याला हे त्याच्यामध्ये ॲड करायचे हळद मिठाचं पाणी, जेणेकरून आपले वेफर एकदम मस्त लागतात. नंतर तुम्हाला ॲड करता येत नाही ते मीठ वगैरे, म्हणजे चाट मसाला वगैरे तुम्ही लावू शकता, पण असं टाकल्याने भरपूर टेस्टी लागतात. तर आता हे मी होऊ देणार आहे थोडा वेळ. तोपर्यंत मी दुसरे जे केळे आहेत ते कट करून घेते. हे बघा, ही किसनी होती माझी, तर हिने काही कटच नव्हतं होत. आता मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे त्या किसनीने काही कट होते का, तर नाही झालं. तर आता नेक्स्ट टाईम मला असं काही बनवायचं असेल त्याच्यासाठी मी दुसरी किसनी वेगळी घेऊन येणार आहे. तर इथं असं मी व्यवस्थित सगळे जे काही, आणि एकदा एक केळी कट केल्यावरती पूर्ण कढई भरत होती, त्याच्यामुळे मी एकच केळी कट करून मग टाकत होते. जास्त वेळ पण कट करून नाही टाकायचे. जेव्हा दुसरं आपण टाकलेलं आहे पहिल्या कढईमध्ये ते झाल्यानंतर दुसरी केळी कट करायला घ्यायची. 2 मिनटं लागतात फक्त कट करायला. आणि हे वेफर जेव्हा आपण काढतो तेव्हा अजिबात गॅस बारीक करायचा नाही, गॅस फुलच ठेवायचं आहे कंटिन्यू, कारण हे केळी भरपूर तेल शोषतात त्याच्यामुळं. आणि काढताना पण व्यवस्थित काढून घ्यायचे, तेल वगैरे व्यवस्थित झडकून. तर इथे आता मी सर्व तळून घेणार आहे वेफर्स. तर इथे दाखवते तुम्हाला, हे रेडी झालेले वेफर्स आहेत. आता एकदा मी यांना थोडंसं पलटणार आणि मग काढून घेणार.
तर इथे अशा प्रकारे आता सर्व रेडी होत आहे. तर बघा, आणि याच्यातले अर्धे संपत आहेत, कारण आमच्या इथं काही बनवलं की ते गरम गरम असतानाच खाल्लं जातं जास्त. तर इथं संपलेत आपले अर्धे वेफर्स बाहेर जाऊन. तर इथं अशा प्रकारे आता मी सर्व वेफर तळून घेतले. लास्टचं एक केळी राहिलेलं ते पण आता मी कट करून घेतले. आणि हाताने असे सर्व सुट्ट करून घ्यायचे. जेव्हा चिकटतं तेव्हा सुट्ट करून घ्यायचे. तर इथे केळीचे वेफर झालेत. आता आपल्याला स्टार्ट करायचं आपलं लिंबू मिरचीचं लोणचं. तर याच्यासाठी आपण जे तळायला मिरच्या आणतो त्या मिरच्या घ्यायच्यात, आणि तिखटपणासाठी आपल्या ज्या काळ्या मिरच्या असतात त्याच्यातल्या मी लाल मिरच्या घेणार आहे, म्हणजे त्या आपल्याला तिखट आहेत हे खाताना समजेल. तर आता मी हे सर्व मिरच्या म्हणजे ह्या मिरच्या मी एकत्र सगळं ठेवलेलं. तर त्याच्यामध्ये कांद्याची पात वगैरे थोडी मिक्स झालेली, तर ते मी काढून घेते. आणि मी मार्केटमधून 40 रुपयाचे लिंबू आणलेत. तर ह्या याच्यातल्या मी लाल मिरच्या थोड्या काढून घेणार आहे, 9-10. आणि ह्या लाल मिरच्या आपण अशाच टाकून देणार आहे. आणि ज्या हिरव्या मिरच्या पोपटी मिरच्या आहेत त्या मिरच्या आपल्याला त्यांचे व्यवस्थित धुवून त्याचे मागचे देठ कट करायचे आणि एका मिरचीचे 2 तुकडे करायचे. तुम्ही याच्यामध्ये मिरचीला एक सुरीनी हे पण करू शकता, थोडंसं कापून पण टाकू शकता मधोमध. तर इथं आमचे केळे संपलेले अर्धे खाऊन, केळेचे वेफर्स. तर आता इथे गरम गरम पण अजून काम चालूच आहे. चालेल, काही हरकत नाही. असं काही बनवलं आणि ते संपलं की खूप छान वाटतं. तर इथं आता मिरच्या आणि लिंबू मी वॉश करून घेते पहिले. एवढ्या मिरच्या घेतल्यात मी. हे लोणचं ना माझी मम्मी बनवायची, तर ते माझ्या लक्षात आहे थोडी प्रोसेस, त्याच्यामुळे मी ते आज करून बघते. जर मला आवडलं थोडंसंच करून बघणार आहे मी. आता याच्यातले ना फक्त पिकलेले लिंबच मी घेणार आहे, कच्चे तसेच ठेवून देणार आहे. आणि लिंबू कापताना हे पण लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये सडलेलं वगैरे लिंबू आलं तर ते फेकून द्यायचं, अजिबात घ्यायचं नाही. तर एवढे कच्चे लिंबू मी काढून घेतलेत त्याच्यातले. तर आता हे व्यवस्थित वॉश करून घेते मी. मार्केटवरून आल्यानंतर मी हे काम स्टार्ट केलेलं. जवळजवळ 8 वाजलेले मला हे सर्व दोन्ही पदार्थ करायला. त्याच्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा होता मला. तर माझं सर्व काम 9:30पर्यंत आवरलेलं. आता मी ह्या सर्व मिरच्या साफ करून घेते. लिंबाचे आपल्याला एका लिंबाचे 4 तुकडे करायचे, म्हणजे 4 काप करायचे. आणि याच्यातल्या बिया वगैरे काय काढायचं नाही, बिया वगैरे तशाच ठेवायच्यात. आणि हे लोणचं आपल्या इम्युनिटीसाठी भरपूर चांगलं असतं. आपली केस वाढण्यासाठी मदत होते, आपल्या डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं. तर हे बघा, असे 4 तुकडे करून घेणार आहे मी एका लिंबाचे. नंतर आता सर्व लिंबू मी कापून घेते. आता याच्यामध्ये हे खराब निघालेलं अर्धं, तर ते टाकून दिलं मी. असं लिंब कापत आपल्याला खराब असलेले लिंबू पण बाजूला काढायचं. आणि ह्या लिंबूच्या लोणच्यामध्ये एवढं काय ॲड करायचं नाही जास्त. जे आपण आपलं कैरीचं लोणचं बनवतो त्याला भरपूर आपण जिरं, मोहरी, ओवा, बडीशोप सर्व टाकतो, तर ते काही ॲड करायचं नाही. फक्त साधं सिंपल लिंबू, मिरची, हळद, मीठ आणि तेल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जशी प्रोसेस दाखवली तुम्ही तशीच फॉलो करून बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं ते. तर इथं आता मी सगळ्यात पहिलं सर्व लिंब कापून घेते.
तर आता इथं सर्व कट करून झालं आहे बघा, किती छान दिसते सगळं, हिरवं, लाल, पिवळं, खूप छान. मला खूप आवडले. कापल्यानंतर असं वाटत होतं हे असंच ठेवावं. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर थोडंच मीठ टाकायचं, जास्त पण खारट नाही करायचं. आणि हळद पण लिमिटमध्येच टाकायची. 1 चमचा भरून मी हळद टाकली आहे पहिली, त्याच्यानंतर अजून थोडीशी टाकली आहे फक्त किंचित. आता माझी हळद पण संपत आलेली, त्याच्यामुळे जेवढी होती तेवढी ॲड केली मी. त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. चमच्याने वगैरे मिक्स नाही करायचं, हाताने मिक्स करायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित लागलं जातं. आणि याच्यामध्ये मिरच्या कापल्या नाही कापल्या तरी काही फरक नाही पडत, कारण पूर्ण सगळं मुरलं जातं लोणचं, एवढं काही फरक नाही वाटत. तर सर्व मिक्स झाले. त्याच्यानंतर हे आपल्याला असंच रात्रभर बर्नीमध्ये, आता ही बर्नी मी घासून पुसून व्यवस्थित, आता माझ्याकडे काचेची बर्नी नाही, प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये ठेवलं तरी पण चालतं. आता मी हे पूर्ण रात्रभर तसंच ठेवणार आहे मुरण्यासाठी. त्याच्यानंतर मी आत्ता हा व्हिडिओ एडिट करते 3 वाजता दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यामध्ये आत्ता मी तेल टाकले, पहिलं गरम केलं, तर त्याच्यानंतर थोडंसं कोमट केलं आणि ते तेल मी त्याच्यामध्ये ओतलं आहे. आणि तेल ओतल्यानंतर पण 2-3 दिवस फक्त बर्नीमध्ये, उघडायची नाही बर्नी, फक्त असं व्यवस्थित ते लोणचं एकत्र मिक्स होईल असं हलवायचं आणि त्याच्यानंतर ठेवून द्यायचं. आणि 3-4 दिवसांनी तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. तर बघा आता किती छान वाटते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.